शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा आपला 700 झाडांचा भागवा व्हरायटीचा डाळिंबाचा प्लॉट आहे। तर मित्रांनो, याची जी काही डेव्हलप करायची होती झाड ते 2-3 दिवसापूर्वी पूर्णपणे झालेले। आणि मित्रांनो, ही जे काही 2 दिवसापूर्वी जो काही पाऊस पडलेला आहे त्याच्यानंतर आपण याला लगेच जे काय 2.5 ml प्रति लिटर साठी पाण्यासाठी वापरून आपण याला जे काही मायक्रोशील्डचं जे काही सॅनिटायझर आहे त्यांनी फवारणी ही केलेली आहे। तर मित्रांनो, ही फवारणी करायचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही 2 दिवसापूर्वी जो काही पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्या झाडाच्या वरती जे काही छाटणीनं जे काही जखमा झाल्या त्याच्यावरती जे काही जीवाणूजन्य व बुरशीजन्य जे काही रोग आहे ते वाढू नये त्याच्यामुळे आपण त्याला ती फवारणी ही केलेली। व मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे काही 3, 6, 9, 12चं जे काही शेड्यूल आहे ड्रिचिंग करायचं डाळिंबाच्या झाडासाठी ते म्हणजे बुरशीजन्य रोग सर्वात महत्वाचा आणि घातक ते म्हणजे फ्युजेरियम विल्ट आणि कीटकजन्य रोग म्हणजेच पिनहोल बोरर आणि स्टेम बोरर। तर मित्रांनो, या दोन्ही किडींना व रोगांना आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला ही ड्रिचिंग करणं खूप महत्वाचे आहे। तर मित्रांनो, या ड्रिचिंग मध्ये आपण कोणत्या औषधांचा समावेश केला, ती ड्रिचिंग आपण का केली, मार्च महिन्यात का केली, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या। शेतकरी मित्रांनो, डाळिंबाचं झाड म्हटलं किंवा बगीचा म्हटलं की त्याच्यात आलेले सर्वात महत्वाचे जे काही 3 ते 4 समस्या, त्यातली पहिली म्हणजे फ्युजेरियम विल्ट, दुसरी म्हणजे पिनहोल बोरर, तिसरी म्हणजे स्टेम बोरर आणि सर्वात महत्वाची चौथी म्हणजे जे काही नेमॅटोड। तर मित्रांनो, आपण तेल्या आणि नेमॅटोडचा ज्याविषयी आपण त्याला कंट्रोल कसं करायचं, त्याचे नियोजन कसं करायचं, त्याचे जे काही इन डिटेल व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले। व मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही ड्रिचिंग ही केलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, डाळिंबाचा बाग म्हटलं की आपल्याला सर्वात महत्वाचं असतं त्याच्या आपली जे काही झाडाची ही काळजी घेणं। तर मित्रांनो, ही काही ड्रिचिंग आहे ती आपण मार्च मध्येच का करावी, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे हे जे काही सध्याचं वातावरण हे आहे उष्ण आणि थंड हे वातावरण आहे। तर त्या वातावरणामध्ये जे काही स्टेम बोरर आणि पिनहोल बोरर असतात ते आपल्या झाडाच्या जे काही बुंदा असतो झाडाचा खोड त्याच्या भोवती अंडे देतात आणि त्या अंड्यातून जेव्हा जे अडल्ट बाहेर निघतात त्या जे काही अडल्ट हे बाहेर निघाल्यानंतर आपल्या झाडाचं जे काही खोड आहे त्याच्यावरती ते त्यांची जीवन प्रक्रिया चालू करतात आणि आपल्या जे काही झाडाचं जे काही खोड आहे त्याला ते होल पाडतात किंवा छिद्र पाडतात व त्याच्यातून भुस्सा बाहेर येतो। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की त्याच्यातून भुस्सा बाहेर आलेला दिसतो। तर मित्रांनो, जी काही झालेली जी काही जखम आहे त्याच्यावर जी काही फ्युजेरियम जी काही बुरशी आहे ती वाढते व आपलं झाड मर रोगाला बळी पडतं। तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण याला जी काही ड्रिचिंग ही केलेली आहे। तर मित्रांनो, या ड्रिचिंग मध्ये मग आपण याला जे काही हमला आहे ते 2.5 ml प्रति लिटर, त्याच्यासोबत जे काही भीष्म आहे ते 2.5 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही 22 आहे ते 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून ड्रिचिंग ही केलेली आहे। मित्रांनो, ड्रिचिंग करायचं ह्याच औषधांनी आपण ड्रिचिंग काय केली आहे, तर मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय हमला हे कीटकनाशक आहे आणि हे जे काही भीष्म आहे ते जे काही खोडामध्ये असलेले जे काही पिनहोल बोरर किंवा स्टेम बोरर आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम करतं व हमला त्याला मारण्याचं काम करतं। व जे काही 22 आहे ते जे काही खोडाला ज्या काही जखमा झालेल्या आहे पिनहोल बोरर मुळे स्टेम बोरर मुळे त्याच्यात ते औषध जातं किंवा खोडाच्या आजूबाजूला जे काही ओलाव्यामुळं किंवा जे काही बुरशी ही तयार झालेली आहे ड्रीप जवळ असल्यामुळे जी काही बुरशी ही तयार झालेली आहे त्या बुरशीला पूर्णपणे मारण्याचं काम हे 22 करतं। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुम्ही तुमच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये कोणती ड्रिचिंग करता मर रोगासाठी व पिनहोल बोरर साठी मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।